जय हो अनंत शेषनाग. मी हाऊसवाईफ किट्टू तुमचं स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. गेले 1 ते 1.5 महिना मी कसलाच व्हिडिओ बनवला नाही. त्याचं कारण होतं माझा लाडका मुलगा अहर्तू आता चालायला लागला आहे. आणि ज्या आया असतील ज्यांचं पहिलं बाळ असेल आणि जो चालायला लागतं आणि घरी कोणी नाही आणि मग त्याला वागवायचं असतं, तेव्हा तुम्ही रिलेट करू शकता. ही खूप कठीण, खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. तर तेच झालं. माझ्या अहर्तू चालायला लागला आहे, त्याच्या पायावर उभा राहिला आणि आता मला माझ्या पायावर तो उभं ठेवत नाही आहे तर त्याच्याने मी व्हिडिओ बनवत नाही आहे. आणि मधात तो 2 वेळा ॲडमिट होता. तर मग मी म्हटलं नको राहू दे, काही शैक्षणिक बनवत नाही, काही खूप कॉमेडी, खूप काही असं युजफुल आपले व्हिडिओ नसतात. तर मग मी टाळलं आणि राहून दिलं. तर गेले 2 महिने माझे कुठलेच व्हिडिओ नव्हतं. सुरुवातीला मी जेव्हा सुरू केलं, माझ्या छोट्या बहिणीने मला सजेस्ट केलं होतं की डेली ब्लॉग बनव, खूप छान असतात, लोक ॲज अ प्रोफेशन यूज करतात, तू पण कर. तर मी ट्राय केलं आणि तुम्ही पहिले 2 व्हिडिओ बघितले असतील तर मी सुरुवातीला सगळं रुटीन दाखवायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर त्याचं कारणही होतं, अहर्तू झोपून राहायचा किंवा तो चालत वगैरे नव्हतं, तर ते शक्य झालं. आता ते शक्य नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आता जर शैक्षणिक काही करतो म्हटलं तर त्याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागतो, ते अशक्य आहे. माझा मुलगा सगळी पुस्तकं फाडतो. किचनमध्ये जाऊन काही डिशेस बनवते म्हटलं तर तो झोपून असताना जर आवाज झाला तर तो उठतो. आणि तो जागी असताना बनवणं म्हणजे अशक्य. याच्यासाठी गॅसच्या ओट्याखालचे सगळे डबे तो अंगावर घेतो. तर त्याच्यामुळे अशक्य आहे. उरला वेळ जेव्हा माझे हजबंड म्हणजे अहो येतात तर तेव्हा मोबाईल घेऊन बसणं मला ठीक वाटत नाही. कारण की ते दिवसभर थकून येतात आणि तेव्हा मग त्यांना म्हणा की तुम्ही अहर्तूला बघा, मी करतो, ते ठीक नाही. आणि थोडंफार अहर्तूकडे दुर्लक्ष करून केलं आणि तो पडला तर काय फायदा. जर फेवरेट सब्जेक्टमध्ये जर फेल झाली मी माझ्या आई असण्याच्या, तर हे दुसऱ्या याच्यात डिस्टिंक्शन घेऊन काय करू. तर मग मी हे सगळं जेव्हा बघितलं, याचा ओव्हरऑल अभ्यास केला तर मला व्हिडिओ बनवणं अशक्य होतं. तर म्हटलं राहू दे. म्हणून 2 महिने गेले, तुम्ही बघितलं असेल मी कुठलाच व्हिडिओ बनवला नाही. आणि मला असं वाटलं कोणी बघतसुद्धा नाही, कारण की व्हॉट्सअपचे जेवढे ओळखीचे आहेत तेच बघतात. पण मी आता इतक्यात नोटीस केलं म्हणजे की माझे व्हिडिओ बघणारे जरी माझ्या जवळचेच असले तरी ते माझ्या व्हिडिओची वाट बघतात आणि मला भेटल्यावर अप्रिशिएट करतात. जरी खूप युजफुल व्हिडिओ नसले ना तरी ती अप्रिशिएशन खूप मॅटर करते. तर हा व्हिडिओ फक्त त्या लोकांना थँक्यू म्हणायसाठी आहे जे माझ्या छोट्याशा व्हिडिओला बघून मला ॲडमायर करतात, मला अप्रिशिएट करतात, त्यांच्यासाठी. तर खूप सारी मोठी यादी आहे. मी एखादं 2 नाव कदाचित विसरून जाईल, पण मी तुम्हाला खरंच थँक्यू म्हणते. तुमचं हे अप्रिशिएशन खूप मॅटर करतं आणि थँक्यू सो मच. मी सुरुवातीलाच म्हणते की वेळ देण्यासाठी आणि माझ्या लाईफमध्ये असण्यासाठी. तर मी व्हिडिओ मधात बनवले नाही. आणि मी लग्नाला गेले होते माझ्या रिलेटिव्हच्या अंजूच्या, आणि तिथे ना मला 9वीतली अनुष्का भेटली. अनुष्का भाकरे धारणेची माझी रिलेटिव्ह आहे. आणि ती जवळ आली आणि तिने म्हटलं की मामी मी तुमचे व्हिडिओ बघते, खूप छान असतात, बाबांना पण दाखवते आणि तुम्ही ना माईक यूज करा. त्या चिमुकलीची एक ॲडवाईस आणि ते अप्रिशिएशन इतकं छान वाटलं. असं वाटलं बापरे काय करते मी. कसं असतं, तुम्ही जर एखाद्या वेळेस काही चुकले ना, 1,00,000 लोक येतील तुम्हाला आणि सांगतील तुझं नाही हे चुकलं, असं नव्हतं, असं तसं नाही. आणि त्यांनी तुमचा मूड ऑफ होतो, म्हणायला लागतो ना तुमच्या. पण तुम्ही एखादी छोटीशी गोष्ट करता आणि त्याला जर लोक अप्रिशिएट करतात ना, तर ते अप्रिशिएट करणारे लोक लाखात एक असतात. आणि माझ्या आयुष्यात असे लाखात एक लोक खूप सारे आहेत. मी त्यांचं आवर्जून आज व्हिडिओमध्ये नाव घेईन. तर सुरुवात मी त्या चिमुकल्या अनुष्कापासून करते, धारणीची अनुष्का, थँक्यू सो मच. नंतर माझ्या मैत्रिणी यागी, रुचू, प्रियू, माझ्या प्रत्येक व्हिडिओवर लाईक, शेअर आणि कमेंट करायसाठी थँक्यू. अकोल्याच्या ऑफिसर साहेब पूजा मॅडम, थँक्यू सो मच, वेळेतून वेळ काढता. MPची निकू आणि माझी ऑल टाईम फेवरेट आणि नेहमी बिझी असणाऱ्या अयुताई गोव्याहून, थँक्यू माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायसाठी, कमेंट्स करायसाठी आणि वेळ द्यायसाठी. दापोलीवरून माझा दाद्या, माझे अहो माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायसाठी. दीक्षा, थँक्यू सो मच. आणि नंदिनी मॅम, तुम्ही पण बघता. आणि माझ्या सगळ्या बहिणी, जसं गीताताई, सोनूताई, गीताताई, अर्चनाताई, चिकू, ज्ञानू, खुशी, आरती, अमृतावेनी आणि माय फेवरेट श्रावणू, थँक्यू सो मच. माझी बालमैत्रीण पुष्पाईनी, तिच्यासोबत मी 5वी ते 10वी होती. नंतर आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता आणि नंतर तिने एक दिवस मला वेळ काढून फोन केला आणि तिने सांगितलं की मी तुझी व्हिडिओ बघते
आणि तू इतक्या ह्याच्यातही व्हिडिओ बनवते, छान वाटतं. तर थँक्यू पुष्पा. खूप छान वाटतं. कसं असतं की चुका दाखवणारे भरपूर असतात खरंच, पण असं तुमच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीला इतकं अप्रिशिएट करणारे हे जवळचे लोक जे असतात ना, ते खूप मॅटर करतात. आणि हो, आमगावांवरून ह्यानू, लक्षू, पूजा, थँक्यू सो मच. तुमचं हे छोटंसं लाईक माझा दिवस बनवतात. आणि हा व्हिडिओ स्पेशली तुमच्याचसाठी आहे, तुमच्या छोट्या छोट्या अप्रिशिएशनसाठी. आणि खूप मॅटर करते. आता मला माहिती नाही मी व्हिडिओ पुन्हा बनवते कशी बनवेल काय नाही, पण हे थोडंसं सपोर्ट ना खूप छान वाटतो. थँक्यू सो मच माझा दिवस बनवण्यासाठी. आणि आय होप की माझे व्हिडिओ मी असे प्रयत्न करेल बनवण्याचा आणि व्हायरल होऊन जाईल एखाद्या दिवशी. ते तर शेषनागाला माहीत आहे, पण या सपोर्टसाठी खूप खूप थँक्यू.